1 जानेवारी 2025 रोजी प्रमोद गायकवाड व त्यांच्या मुलासह इतर काही लोकांनी सिद्धार्थ सोसायटीतील रहिवासी असलेले वैभव वाघे, सागर शिरसे, निलेश शिरसे, साहिल गायकवाड, रितेश गायकवाड आणि सीमा गायकवाड यांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली होती। या घटनेत वैभव वाघे हे 6 जानेवारी रोजी डोक्याला गंभीर मार लागल्याकारणाने मरण पावले होते। त्यानंतर प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या टोळ्यांकडून रहिवाशांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगून आज पत्रकार परिषद घेत वैभव वाघे यांच्या कुटुंबीयांनी प्रमोद गायकवाड व त्यांच्या मुलासह इतर लोकांवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच सरकारी वकील म्हणून संतोष नावकर यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तसेच प्रमोद गायकवाड यांनी दहशत निर्माण करत असून शेजारील वस्तीतील अनोळखी गुंडांना सोबत घेऊन सोसायटीत दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचं, तसेच गुंड प्रवृत्तीमुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांपर्यंत सगळ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण झाल्याचं पत्रकार परिषदेत वैभव वाघे यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे। याबाबत अधिक माहिती देताना त्यांचे कुटुंबीय काय माहिती दिली आहेत ते पाहूयात। आजचा पत्रकार परिषद आम्हाला घेण्याचा एकच हेतू होता की प्रमोद गायकवाड जो आहे, जो आमच्या भागातला मोठा गुंड आणि त्याचे साथीदार जे आहेत, तो आतमध्ये गेला तरी आमच्या सोसायटीमध्ये त्याचा दहशत आता चालूच आहे। अनेक प्रकारे आमच्या साक्षीदारांवर, फिर्यादीवर व आमच्यावर अनेक प्रकारे दबाव टाकत आहेत की ही केस मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारच्या आम्हाला धमक्या येत आहेत। तर ह्या व्यक्तीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी आणि त्याला शिक्षा एकतर फाशी किंवा जन्मठेप भेटली पाहिजे, ह्याचा पूर्णपणे न्यायालयाने एक विचार करावा। आणि जे राजकीय त्याला पाठबळ देत आहेत त्यांनाही आमची हात जोडून विनंती आहे। आमचा एक माणूस गेलेला आहे, तरी चांगल्या कामाला तुम्ही जरा उत्तेजन द्या, कोणत्याही आरोपीला पाठीशी घालू नका, हे तुम्हाला एक विनंती आहे। ट्रोल आजची पत्रकार परिषद आमची एवढीच मागणी आहे की ही जी 1 जानेवारीला जी खून झाला, त्या खुनाच्या बदल्यात जे आरोपी आहेत त्या आरोपींना मुक्काच्या गुन्ह्याअंतर्गत त्यांना सजा देण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट अशी की ही केस लवकरात फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि या केससाठी विशेष सहकारी वकील म्हणून ॲडव्होकेट संतोष नावकर सर यांची नेमणूक करावी। तसेच या कामकाजात मी आणि सूरज जगदाने हे ह्यांना गुन्हे दाखल व्हावा, ह्यांना सजा व्हावी यासाठी काम करत असताना आम्हा दोघाला पण ह्यांच्यापासून जीवाचा धोका आहे। तरी यांच्या सगळ्यापासून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं, वाघे कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं एवढीच आमची मागणी आहे। कोणाच्या वरती व्हायला पाहिजे म्हणताय? मोक्का कायदा प्रमोद गायकवाड व त्यांच्या टोळीवर, त्यांच्या इतर साथीवर व्हायला पाहिजे। आणि जो अजित गायकवाड हा फरार आरोपी आहे, त्या लवकरात लवकर अटक करावी एवढी आमची मागणी आहे।